25 ऑगस्ट 2023 रोजी करमाळा येथे घडलेल्या उमा पवार हिच्या खून प्रकरणात अटकेत असलेला तिचा पती प्रफुल्ल विठ्ठल पवार राहणार करमाळा याने दाखल केलेल्या जामीन अर्जाची सुनावणी बार्शी सत्र न्यायालयाचे न्यायाधीश विक्रमादित्य मांडे यांच्यासमोर झाली। न्यायाधीशांनी आरोपी पतीचा जामीन अर्ज नामंजूर केला आहे। आरोपी व्यसनाधीन असल्यामुळे उमा हिचा भाऊ फिर्यादी दादासाहेब चव्हाण राहणार मोहोळ याने बहिणीची मुले हुशार असल्यामुळे त्यांच्या अभ्यासावर परिणाम होऊ नये म्हणून बहिणीचा मुलगा महेश यास मोहोळ येथे शिक्षणासाठी आणले होते। त्याचा राग मनात धरून पती प्रफुल्ल पवार याने पत्नी उर्मिला हिचा डोक्यात दगडी वरवंटा टाकून खून केला होता व तिने आत्महत्या केली असा बनाव करून तिच्या प्रेताला गळफास दिला। या आरोपावरून करमाळा पोलिसांनी आरोपीस अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे। आरोपीने न्यायालयात दाखल केलेल्या जामीन अर्जास मूळ फिर्यादी दादासाहेब चव्हाण याने न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून प्रखर विरोध केला होता। सरकारी वकील दिनेश देशमुख यांनी आपल्या युक्तिवादात वैद्यकीय पुराव्यावरून उमा हिचा मृत्यू आत्महत्येमुळे झाला नसून खुनामुळे झाला आहे। आरोपीने पत्नीचा निर्घृणपणे खून केल्यामुळे त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा असा युक्तिवाद केला। न्यायाधीशांनी आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला। या प्रकरणात सरकारतर्फे ॲडव्होकेट दिनेश देशमुख, मूळ फिर्यादी मैताच्या भावातर्फे ॲडव्होकेट जयदीप माने, ॲडव्होकेट शरद झालटे, ॲडव्होकेट रियाज शेख तर आरोपीतर्फे ॲडव्होकेट NT पाटील यांनी काम पाहिले।